नमस्कार मित्रांनो. नुकताच मी एक स्मार्ट मीटर संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्या व्हिडिओ नंतर मला खूप साऱ्या काही प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत, त्या अशा होत्या की स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल खूप जास्त प्रमाणात येत आहे. तर या संदर्भातल्या एक रील सुद्धा मला माझ्या मित्रांनी शेअर केलेली होती आणि त्या रीलचा मी थोडासा मागोवा घेतला. त्याबद्दलची अधिकृत माहिती मी मिळवली आणि त्यानंतर अभ्यासाअंती ज्या काही गोष्टी माझ्या समोर आल्या, त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रदर्शित करीत आहे. तुमच्या समोर ते तथ्य मांडत आहे. नक्की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि आपल्या मनातील ज्या काही शंका आहेत स्मार्ट मीटर संदर्भातल्या, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दूर करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मित्रांनो, एमएससीबी वाले काय गांजा पिऊन काम करायलेत काय की सध्या. हे जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवलंय मित्रांनो आत्ताचं. आणि मी सांगतो तुम्हाला आता की त्यांनी बिल किती दिलंय आम्हाला. हे नवीन मीटर बसवून मित्रांनो 1 महिन्याच्या वर 10 दिवस काहीतरी झालेले आहेत. आणि स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता तुम्ही की बिल आपल्याला किती येत होतं पहिल्यापासून. दर महिन्याला 115 ते 122 युनिट बिल येत होतं मला. आणि हे नवीन मीटर बसवून मित्रांनो 1 महिना होऊन गेले, तर 1 महिन्याचं बिल जवळपास यांनी 960 युनिटचं दिलंय आणि 3980 रुपये बिल दिलेलं आहे 1 महिन्याचं. तुम्ही नुकताच हा व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक गोष्ट अशी मांडली, की 960 युनिटचं त्यांना एका महिन्याचं बिल आलेलं आहे. याआधी त्यांना 150 युनिट पर्यंतचं बिल येत होतं, जे काही 1450 रुपयापर्यंतचं होतं आणि त्यानंतर जे बिल आलेलं आहे 960 युनिटचं आलेलं आहे आणि इथे आपण बघू शकता त्यांना 960 युनिटचं 3980 रुपयाचं बिल आलेलं आहे. याआधी त्यांना जुलैमध्ये आणि जूनमध्ये 150 ते 147 युनिट्सचं 1450 रुपये बिल, 115 युनिट्सचं 1020 रुपये बिल अशा प्रकारचं आलेलं आहे. तर मित्रांनो, इथे तर या सर्वात प्रथम तर यावरूनच आपण हे बघू शकता या बिल हिस्ट्रीमधून, की जर 115 युनिटला जर 1020 रुपये बिल येऊ शकतं, तर 960 युनिटला बिल आपण किती रुपये यायला पाहिजे? आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, की घरगुती वापरामध्ये 100 युनिट पर्यंतचा जो रेट असतो हा कमी असतो आणि त्यानंतरचा जो रेट असतो आपला 200 ते 300 युनिट आणि 300 युनिटच्या वर. आता इथे 900 युनिट जर आपण बघितले, 960 युनिट जर आपण अभ्यासाअंती जर बघतो म्हटलं, तर इथे 960 युनिट जे आहेत अ, हे 300 युनिटच्या वरचा आणि 500 युनिटच्या वरचा इथे वापर आहे. जवळपास ₹15 युनिट जरी आपण या 300 युनिटसाठी जरी 600 युनिटसाठी जरी पकडला 300च्या वर युनिटसाठी, तरी 15 × 90 म्हणजे ₹9000 तर फक्त याचंच बिल होईल आणि बाकीचं समजा 300 युनिटच्या आतमधलं असं किमान ₹10,000च्या वर या ग्राहकाचं बिल हे जाणे अपेक्षित होतं जर 960 युनिटचा वापर हा एका महिन्याचा असेल तर, जसं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आपण इथे बघू शकता, की इथे फक्त 960 युनिटचं ₹3980 बिल आलेलं आहे. म्हणजेच हा जो 960 युनिटचा वापर हा एका महिन्याचा नाही, हे यावरून तरी सिद्ध होतंय. ज्या ग्राहकाबाबतचा जो काही संभ्रम आहे, हा आपण या रीलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दूर करूया. तर इथे मी या ग्राहकाचं बिल आपणास दाखवतो. आता हे या ग्राहकाची बिलिंग हिस्ट्री आहे. इथे आपण बघू शकता 960 युनिटचं बिल गेलेलं आहे ऑगस्टमध्ये. जुलैमध्ये या ग्राहकाचं बिल गेलेलं आहे 147 युनिटचं. परंतु तिथे मीटर स्टेटस बघा, मीटर स्टेटस मीटर चेंज आहे. मीटर बदलवण्यात आलं होतं. ते मीटरचं फीडिंग सिस्टमला बाकी असेल, त्यामुळे ते रीडिंग येऊ शकलेलं नव्हतं. त्याआधी ग्राहकाला 115 युनिटचं बिल गेलेलं आहे. ते सुद्धा रीडिंग नॉट टेकन. तिथे सुद्धा रीडिंग झालेली नव्हती. म्हणजे यावरून असं दिसेल, की ग्राहकाचे मागील काही काळात बिल झालेलं नव्हतं आणि ऑगस्टमध्ये जेव्हा हे बिल झालंय, हे तेव्हा त्याला ते सर्व युनिटचं बायफर्गेशन जे आहे, हे एकत्रितपणे मिळालेलं आहे. मित्रांनो, इथे आपण बघू शकता, इथे स्पष्टपणे इथे दिलेलं आहे बघा. बिल पिरियड 6 मंथ म्हणजे हा जो इथे वापर ग्राहकाचा दिसतोय आपण 960 युनिट, हा एका महिन्याचा वापर नसून 6 महिन्याच्या वापराचं हे बिल आहे आणि आपण बघू शकता नवीन मीटर लावल्यानंतर केवळ बघा मागील रीडिंग 0 आहे आणि इथे 129 रीडिंग आहे. म्हणजे या मीटरवरचं जर रीडिंग आपण जर बघितलं नवीन मीटरचं जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेलं आहे, त्यावरचा जो वापर आहे हा केवळ 129 युनिटचा आहे. म्हणजे जे काही इथे आपल्याला रील्समध्ये जे काही माहिती देण्यात आली ती अर्धवट माहिती होती, ती चुकीची माहिती होती. मी असं म्हणणार नाही ग्राहकाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली. ग्राहकाचे हे अज्ञान सुद्धा असू शकेल कारण प्रत्येक ग्राहकाला ही माहिती असेलच असं नाही. परंतु काय होतं अशा गोष्टींमुळे इतरांमध्ये संभ्रम पसरतो आणि सोशल मीडियावर जे काही आपलं माहिती देत असतात, किमान त्यांनी तरी त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि त्या गोष्टी अंती त्या अभ्यासाअंती
त्यांनी आपलं मत प्रदर्शित करावं. कारण त्यांना फॉलो करणारी मंडळी असते ती त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कारण आता हा व्हिडिओ अंबेजोगाईचा व्हिडिओ आहे आणि हा मला अमरावतीमध्ये जर प्राप्त होतो, तर यावरून सोशल मीडियाची जी आपल्याला ताकद आहे ती आपल्याला माहिती पडेल काय आहे. तर यामध्ये बघा फक्त मीटर बदलवल्यानंतर 129 युनिटचा वापर या ग्राहकाचा झालेला आहे. म्हणजेच स्मार्ट मीटर लावल्यानंतर जो ग्राहक म्हणत होता, की 960 युनिटचं बिल मला देण्यात आलेलं आहे आणि हे मीटर कसं फिरते जी माहिती होती ती त्याला अर्धवट होती आणि अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी तो व्हिडिओ दिला. त्यामुळे असं काही नाही स्मार्ट मीटर लावल्यावर केवळ 129 युनिटचा वापर त्या ग्राहकाचा झालेला आहे आणि हे जे बिल आहे, हे 6 महिन्यात विभागून आलेलं आहे. इथे आपण बघू शकता ग्राहकाला वजा सरासरी देयकाची रक्कम सुद्धा ₹5,743 ही वजा होऊन आलेली आहे. तर अशा प्रकारे 6 महिन्याचं बिल आलेलं आहे. तरी कुणीही अफवा पसरू नये. आपण योग्य माहिती घ्यावी. नजीकच्या महावितरण कार्यालयातून माहिती घ्यावी. महावितरणचे कर्मचारी आपल्याला नक्कीच त्याबाबत माहिती देतील आणि कुठेही अशा प्रकारची घटना होत असेल तर ग्राहकाने आधी माहिती घ्यावी आणि मगच त्यावर विश्वास ठेवावा. तर कृपया अशा अफवांना कुणीही बळी पडू नये. आपण अभ्यासपूर्वक आपली मते मांडावी. नेमकं बघावं काय चुकलेलं आहे. आपल्याला स्मार्ट मीटर बाबत किंवा बिलाबाबत काहीही अडचण असेल तरी आपण मला सुद्धा इथे मेसेज करू शकता. हे जे काही मला माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे मी नक्कीच आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.